हाय फ्रेंड, जय सियाराम सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. सोनाली पिसे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकताय आज गुरुवार आहे. गुरुवारसाठी स्पेशल मेनू म्हणजे ताटभर असं बॉबी तळलेली आहे म्हणजे पापड. तर आजच्या जेवणाचा मेनू खूप छान असा होता आणि दोन दोन प्रकारच्या भाज्या म्हणले की अजून थोडा वेगळा वाटतो. आणि गुरुवार म्हणजे आमच्या दोघांसाठी स्पेशल दिवस असतो. स्वामींचा उपवास पण असतो आणि त्या दिवशी मग खिचडी वगैरे पण खायला भेटते. उपवासाचं काहीतरी खाण्यात येतं. आणि नंतर मग संध्याकाळी 2-2 भाज्या, पापड वगैरे असं काहीतरी तळलं जातं. म्हणजे खूप छान वाटतं गुरुवार म्हणजे. तर तुम्ही बघू शकताय वरण बनवून झालेलं होतं. त्यानंतर इथं राजगिरीची भाजी बनवली. साहेबांची फेवरेट भाजी. वांग्याची भाजी पण बनवली होती. ही बघा वांग्याची भाजी. पाणी न घालता वाफेवर शिजवलेलं वांगं आणि दाण्याचं कूट टाकून नुसतंच तिखट मिरचीचं वांगं बनवलं होतं. आणि त्यानंतर बाजरीची भाकरी बनवली होती. म्हणलं आज काहीतरी वेगळं बनवूया. उपवास सोडताना खरं तर चपाती खाल्ली पाहिजे असं आई माझी म्हणती. पण मला भाकरी खूप आवडली होती. तर मी ताटाला चपाती लावली आणि नंतर भाकरी खायला घेतली. तर इथं बघू शकता हॉलमध्ये माझा स्वामींचा फोटो आहे. म्हणजे स्वामी समर्थांचा पण आहे आणि माझ्या गुरुमाऊलींचा पण आहे. तुम्हाला हा फोटो दाखवीन मी केव्हा तरी व्हिडिओमध्ये. आणि मग इथं स्वामींना नैवेद्य दाखवलं. नंतर देवाऱ्यात वेगळं ताट दाखवलं देवांना सगळ्या. आणि मग इथं जेवायला घ्यायचं तर बसली होती पंगत. स्वामींना ताट दाखवलं की थोडासा वेळ थांबायचं आणि मग तेच ताट आपण घ्यायचं, देवाला दाखवलेलं ताट. तर इथं बघू शकताय ताटात मेनू किती छान छान आहे. 4 बॉबी लावलेल्या आहेत. वरण भात, वांग्याची भाजी, राजगिरा आणि बाजरीची भाकरीच लावली मी शेवटी माझ्याच ताटाला परत चपाती काढून. आणि फेवरेट जेवण बनवलं की खूप छान वाटतं. आणि आपल्या घरच्यांसाठी जे जे आवडतं मुलांना, नवऱ्याला ते बनवलं की अजून थोडं छान वाटतं. तर ही बॉबी बघून सगळ्यांनाच खूप छान वाटत असेल. आमच्या घरात सगळ्यांचं फेवरेट म्हणजे बॉबी. काहीतरी असं तळणमळण केलं की सगळ्यांना आवडतं. तर चला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर चला आता इथं जेवायला बसायचं आहे आपल्याला. तर इथं जेवायला ताट आता बराच वेळ झालं स्वामींना नैवेद्य दाखवून झाला होता. आतलं ताट साहेबांना दिलं आणि स्वामींचं ताट मी घेतलं. इथं स्वामींचा गजर केला आणि पाणी फिरवून जेवायला सुरुवात केली. आता उपास सोडताना पहिले सुरुवातीला माझी आई सांगते की भात पहिले खायचं म्हणजे घास उष्टा करायचा, तो भातापासून उष्टा करायचा. आणि साहेबांनी तर चालूच केलं होतं. तर चला श्री स्वामी समर्थ. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.